हो ना. पाय आई इथं स्वयंपाक बनवून राहिल्यावर का बाया पोळ्या बनवल्या. किती छान पोळ्या बनवल्या. हा कसा तिकडं गावाकडं चूल राहते ना, तर पाय ना चुलीवर बनवला स्वयंपाक. दिसून राहिली ना चूल. आणि पाय गॅस आहे. पाय भात बनवला चुलीवरच आहे का. पाय भाकरी बनवल्या चुलीवरल्या. कोणाला आवडतात चुलीवरल्या भाकरी. आता टमाट्याची ठेचा बनवायचा आहे का. हा ठेचा बनवायचा. ठेचा आता ही पा आमची बाई घरात पोचली ना. पाय इथं लेकरं किती खेळत आहेत. नाही इकडं गेल्या पा इकडं दोन वाळू घातलेलं आहे. इथं रावसरा आहे तर इळभर इकडंच निघून जाते. माझं इळच निघून जाते. या धुणं घेऊन गेल्या घरामध्ये तर ह्या आल्या. पहा इथं मला काही भाषा कळत नाही, पण पहा इथं किती चांगलं आहे राहिल्या. आपण इथं ताई बसल्या, इथं ते भाऊ बसले, पण त्याची भाषा मला काही येत नाही आहे का. बाह्या ताई इकडं राहतात. किती मंडळी आहे इथं. लेकराचे कलकल 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 ऐकून इळभर करमून जाते. इथं 2-3 घरं इथं बाई आहे का. म्हणून इथं बसत असते. आणि इथं आमची येत ताई या या आमच्या आई. किती चांगला पान स्वयंपाक किती चांगला बनवला तुम्ही. ठेचा पहा कशा माझ्या आई करतात. काय तर इतकं छान वाटते. किती खाजन किती नाही पाय काय टाकले. आता पाया टाकल्या मिरच्या चुलीवर. है ना. चुलीचा स्वयंपाक कोणाला आवडते. मला तर भारी आवडते बरं का. म्हणजे मी गावाकडे आहे ना, म्हणून भारी आवडते. नाही गावाकड्या आणि ह्या ताई गावाकड्या त्यांना इकडं तोंड करायचं किती कोण करतायत. हो भाकरी करायची. पण आई तर आपल्याला करायला होतं तेच करून आणून देतात ना. आपल्या पण राहते का. हां हो का. आम्ही एक दिवस गेलतो ना, तर आम्हाला सकाळी नाश्त्याला पोहे आणले, भाकरी आणल्या 12 वाजता. जेवण केले. रात्रीले त्यानं का नाही भाजी पोळ्या घेऊन आले, भात घेऊन आले. हां पण आई ती हे कोण्या टायमाला कांदा कोण्या टायमाला काढायला चालते सांग का. ती चक्रात 2 महिने पुढे राहिली की तेव्हा जायचं. मस्त हा का. मग ते 1200 रुपये जोडी. मग हो काम आहे करावं लागते तसंच. बसले देवा काम करून थकून भांगून बसले. चहा घे पिला पान. लेकरं किती येतं ते का. गावाकडे सारखंच वातावरण आहे इथं, म्हणून त्याच्याने येऊन बसत असते मी. हिरो हाऊस एक सारखी हिरो हाऊस येते. ते आमच्या याच्या मिरच्याच भाजणं चालल्या. अजून टमाटे राहिले तर घेतल्या आता मिरच्या भाजून. ह्या ताई इकडं बाटली घासून बकेट घासून राहिल्या. पप्पा हे आडव्याला ताई टाकत चालल्या टाकायला तिकडं काहीतरी. हे इथं राहतात या ताई. हा घरी पाय टी व्ही आहे न मधी. हे भांडे हे इकडं इथं शिजवला. हे भांडे किती चांगले मांडले. इथं मस्त टी व्ही आहे. आता टमाटे ना हापाय जाळात टाकले. आता टमाटे हापाय जाळात नाही पूर्ण टमाटे जाळात टाकलेले आहेत. म्हणजे ते भाजून निघत आहेत. आहार राहते काड्याचा म्हणून ते भाजून निघतात.
आहे का, चांगले भाजले जातात चुलीवर. हो, आता उद्या लोक आईला भाकरी पाहायचं काम नाही. आईनं टाकल्या आता उबळीत मिरच्या. पहा मिरच्या टाकल्या का नाही. अरे दिसतही नाही तर मिरच्या तर कुंकड गेल्या ती. हे बघ मिरच्या आहेत आहे का. आता ठेसा बनवायचा. आता घ्यायच्या कुटून. तवरक पायाच्यातले आता चुलीतले टमाटे भाजून राहिले. लाईक करा, कमेंट करा. हां आवाज आला नाही. अर्धी मराठी ना अर्धी हिंदी. आता कोण आल्या, आमच्या ताई आल्या आहे का नाही. दिसल्या का नाही आमच्या ताई. हा मग ह्या माझ्या ताई. माझ्याकडे बघाव ताई. हा ह्या माझ्या ताई येतात. या घोंगूड घेऊन राहतात. नाही पाहा लागले इकडं नाही ना पाय आहेत ह्या आहे का. स्वयंपाक बनवला पान किती भारी. हे पहा ना आहे का. आणि ती टमाटे काढले का गडे त्यातून. ठेसली काय ना टमाटे. ठेसली काय ना. कांदा द्या ना. यो बाई जशी शिकाली जशी हे आईनं धुवून आणले टमाटे. ह्याच्यात चुलीत भाजले तर आईनं धुवून आणले. आता याच्यात मी बारीक करणार आहे. ताई हे बाई याच्यात मी आई आई येता त्याच्यात मी करणारे न पैसे ठेचा हिरे मिरच्याचा काढून ठेवला आहे का. मग या मग सर्वजण जेवायला. आमच्या आईने स्वयंपाक बनवला. आईने स्वयंपाक बनवला. या मग जेवायला. मोठ्या पोळ्या बनवून ठेवल्या बाया. 2 दिवस नाही सरत म्हणून या तुम्ही पण इटू फॅमिली जेवायला. हिरे मिरच्याचा ठेचा मस्त टमाटे. खाले का नाही टमाट्या भुजून चटणी बनव. नाही एकदा आईचा पाहिला का बनवी. पाहिले पण टाइम ट्राय करून मस्त. आता इथं अंधार पडला म्हणून का नाही जास्त बरोबर काय दिसत ना. पण माझ्या आई पा किती चांगलं असतं. भरीत बनून राहिले. अहो केलं थोडं. हा माझ्या आईवर आला उजेड. आता टाकलं त्यात मी मिरच्या भाजल्या. त्याचा ठेचा बनवला. वाल्या ना हो तुम्ही. अंधार पडला तुमचा. रपा टाकले त्याच्यात आता टमाट्याची चटणी. हिरे मिरच्याच्या तेल मस्त लसण भाजू दिला. आता त्याच्यात टाकून दिला. आता किती छान झाले टमाटे हिरे मिरच्याची ठेचा. त्यात कोथिंबीर. एवढं टाकलं किती भारी झाले. मग तेच म्हणतो त्याच्यातच चव आहे त्या पाण्यात. मी हा भारी आहे. टमाट्याचं आंबट पाणी राहते म्हणून त्यात टाकलेलं आहे. नाही हा ही चटणी केली झाली का नाही भारी. सांगा तुम्ही. ए वाल्या हो पैशावाल्या बा हो. किती भारी केली. आता आई घरी जाऊन जेवतायत.